मला आपल्या सर्वांना ही पूजा दाखवताना खूप आनंद होत आहे. मी मार्गशीर्ष गुरुवार करायला सुरू केले आहे मागच्या वर्षीपासून. हळदीचं लेपनही मी करते मंदिराच्या दारात, घराच्या दारामध्ये आणि पूजा करते. पण मागच्या वेळी मी नागपूरला होते, त्यामुळे मी माझ्या गुरुजींना सांगितलं की तुम्ही येऊन करा. तर याही वेळी आता शेवटचा दिवस असल्यामुळे मी गुरुजींना बोलवलं आणि गुरुजींना माझ्याहून जास्त आवड आहे की हे पूजाचं डेकोरेशन वगैरे सुंदर करायची. आणि मग घरातच सवाष्ण प्रीतमताई असल्यामुळे त्यांनीच मला हळदी कुंकू लावून मी पूजेला बसले. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवते महादेव्यै शिवाय धृतं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मरा. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. शरणागत दिनार्थ परित्राण पतान् त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्त रायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपैतुमान् देवमायुक्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां. सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्ना गजातिकरवीररसालपुष्पैः. बिल्वप्रवाल तुलसीदलमालतीभिः त्वां पूजये विस्मृत. इतकी सुंदर पूजा झाली, मी तुम्हाला काय सांगू. आज माझ्याकडच्या शाहू म्हणून जो आहे माझ्याकडे, अगदी माझ्या लहानपणापासून बाबांपासून, त्यांनी पहाटे 6 वाजता जाऊन इतकी सुंदर फुलं आणले, इतके सुंदर. दरवेळी मी पूजा करते आणि मी पण खूप अगदी पाठीला दान भरेपर्यंत करते. आज गुरुजी असल्यामुळे मला जरा कमी ताण पडला आणि मग आम्ही सगळे घरातले PA, सर्व कर्मचारी, माझी आई, माझी बहीण, आमच्या इथे चाळीतल्या सगळ्या मावशी ज्या कामाला इकडे असतात त्या सगळ्या सवाष्णी म्हणून बोलवल्या होत्या. छान आरती झाली, खूपच सुंदर आज पूजा झाली. माझं मन स्वतःच एवढं प्रसन्न होतं. सारखी सारखी राहून राहून मी त्या देवीकडे बघत होते. देवी खूपच सुंदर दिसत होती. माझ्या बहिणीलाच मी सवाष्ण म्हणून समया 2 दिल्या, छोट्याशा पिटुकल्या, आणि तिचं छोटी असली तरी दर्शन घेतलं, कारण ती आज माझी सुवासीन होती. गुरुजींचेही दर्शन घेतले. खूप सुंदर. पहा आमची महालक्ष्मी.